मग नमा युवराज आता पुढचा काय प्लॅन? हा म्हणजे घ्या आता ते पण आम्हीच सांगायचं. अरे हनीमून बद्दल विचारतायत ते. लाजताय बघा कसे दोघं. अरे वा नमा युवराज, तुम्ही आलात. कसे आहात? एक्सक्यूज मी जरा फ्रेश होऊन येतो. आलो. I'll just come back. चला सामान तयार आहे. नमा जावई बापू या बसा, औक्षण करून येते. सुहास हा ना. हो बाप एक मिनिट. बापू हे अरे हो 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 आणा आणा नाही. हा हे घ्या. हो पण हे कशासाठी? अरे जावयाचा मान असतो तो. ये. अरे लग्नानंतर तुम्ही पहिल्यांदा आलात म्हणून तुमच्यासाठी हे गिफ्ट. तुमच्यासाठी कपडे आणि नमा तुझ्यासाठी छान साडी. सुखी व्हा. सुखी राहा. मी आलेच सामान घेऊन. हा ये ये. अगो उभ्या का बसा बसा. बस. मी आले चहाचं बघून आले. हो चला. पल्लू आपण हा चहा आहे ना आता बाहेर नेऊन घेऊ. नानी ताईंच्या डोक्यात ना काहीतरी शिस्त आहे. हा काय काय नानी काकी चहा बाहेर घेऊन जायचंय का? नाही आम्ही ताईंच्या प्लॅन साठी थांबलोय. प्लॅन? कसला प्लॅन? आणि तेही मला न सांगता? प्लॅन प्लॅन ना ते सासूबाईंनी बाहेरून आवाज दिला ना की चहा आणा की चहा घेऊन जायचा. हा प्लॅन. हो ना नानी? हो हो असंच. काय बनवलंय? पोहे. मीठ कमी. हो का? मी टाकते. नानी होती साखर आहे. सॉरी सॉरी. मीठ हे घ्या. चला चला चहा देऊया सगळ्यांना बाहेर. हा नानी कप भरून तयार आहेत ना? हो तयार आहे. अदिती हा ट्रे तू घेऊन जा बाहेर. जड आहे. सावकाश धरा. अदितीने ना जड उचलायला नकोय. हो. अदिती थांब. ऑफिसला जायला उशीर होतोय ना तुला? अगं निघ ना मग. निघ 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 निघ. हो. हा जा. आणि तुझं काय ग पल्लू? तुलाही जायचं ना ऑफिसला? हो. अगं जा ना मग. उशीर होतोय ना. डबा घेतलास ना? हो. हा जा मग. जा जा जा. हा जाते. काय तुम्ही? लक्ष्मी नाश्ता घेऊन या. कन्फर्म काहीतरी झोल आहे. रत्नाकांवर मी नजर ठेवते. पल्लू ऑफिसमध्ये तू अदितीवर लक्ष ठेव. हो. म्हणजे नक्कीच मीराला भाऊ किंवा बहीण. अजून कन्फर्म व्हायचंय. चेहऱ्यावर तेज तर आलंय पण पोट असून दिसत नाहीये.
म्हणजे महिनाही झालेला नसावा. दादा एसी बंद करा ना, मी खिडक्या उघडते. काय होतंय दीदी? उलटी सारखं होतंय. नाही, ते सहज. हा. तशी बयोबाईंची सही ही सोपी आहे. पण या एका सहीसाठी किती स्ट्रगल करावं लागलं. चहा. ओ ऐक, खूप दुखतंय का? हे ना सगळं तुझ्यामुळे झालं. विचारू नको दुखतंय का ते. तुला म्हणालो होतो ना मी की त्या दगडाने कुलूप फोडू नको म्हणून, पण नाही. आला ना आवाज, आला ना तो जागा. काय तो गणेश की काय तो. ऐक, मी काय सांगतोय ना ते नीट लक्ष देऊन ऐक. मी 2-3 दिवस मुंबईमध्ये जातोय. हा, त्या घाटेला कुठलाही आगाऊपणा करू देऊ नकोस. सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करून मी इथे येईपर्यंत ना आपण ह्या देशमुखांना घराच्या बाहेर काढू शकत नाही. कळलं का? हा, आणि तू कुठलाही घोळ घालून ठेवू नकोस. कळलं? मिलिंद, आता मी काय करणार आहे? मला ऑलरेडी खूप टेन्शन आलंय. काय झालं? आय एम स्केअर्ड ऑफ अदिती. तिचा राग मी पाहिला याआधी. का वागलीस असं मग? तुला सेट पसंत नव्हता, मान्य आहे मला, आणि म्हणून आमचं लग्न मोडण्यासाठी तुला जेव्हा ठोस कारण मिळालं नाही तेव्हा तू युवराजचा हा असा वापर करून घेतलास. त्याला साखरपुड्याला घेऊन आली. काळजी करू नकोस. म्हणून तर आपण त्या घाटीचा बळी देतोय ना. आधी तिला कधीच कळणार नाही की तिच्या सासरची जागा बळकवणारे आपण होतो. डोंट वरी, थोडी काळजी घेतली आहे मी. सावकाश. तो काय तो गणेश आहे ना, तुला मी धडा शिकवणारच. तू बघच फक्त. निघतोय मी, लक्ष ठेव. ऐक. ओ गॉड, आता आणखी काही गोंधळ व्हायला नकोय. नमा, तुला काही कल्पना आहे का? अगं आदिती प्रेग्नेंट आहे असं वाटतंय. काही कळत नाहीये. सिद्धूला फोन करायचा. हो, त्याला माहित असेल कदाचित. हा, ही चांगली आयडिया आहे. सिद्धूला माहिती असेल बरोबर. पण काय माहित असेल? अगं नानी, आदिती प्रेग्नेंट आहे की नाही ते. अरे हो, करा करा लवकर फोन करा सिद्धूला. हा, झोपला असेल ना, मा तो रात्र असेल ना आता तिकडे. नानी, तिथे आता सकाळ असेल. अरे हो, सकाळ असेल, पण मग फोन का नाही उचलत आहे तो? हा,
काय ग नमा, काय झालं? कशी आहेस तू? मी पण तुम्हाला सगळ्यांना मिस करतोय. अगं त्याची झोप नाही ग पूर्ण झालेली. झोपू दे त्याला. झोप रे सिद्धू, तू झोप. बाय, गुड नाईट. नानी, अरे हो सकाळ आहे ना तिकडे. गुड मॉर्निंग सिद्धू. आणि गप ग तू. अगं म्हणजे तसं नाही. बाय काय बाय. सिद्धू, सिद्धू ऐक ना, अदितीचं आणि तुझं काही बोलणं झालं का? कशाबद्दल? अरे म्हणजे असं सहज. झालं ना. काय काय? हेच की काम कसं सुरू आहे, कशी आहेस वगैरे. कशी आहेस? बरं मग पुढे? पुढे काय? अरे पुढे म्हणजे असं खास गोष्टींवर बोलणं झालं का? सिद्धू, ए सिद्धू, अरे झोपू नकोस, उठ. हा, कशाबद्दल? अरे म्हणजे काही खास बोलणं झालं का तुमचं? खास बोलणं काय? म्हणजे असं काही आहे का? ते आम्हाला कसं माहित असेल सिद्धू? तुलाच माहित असेल ना सगळ्यात आधी. असं काय करताय तुम्ही? आता रिपोर्ट बाळाकाका आणि रत्नाकाने आणले होते ना, निगेटिव्ह आले ना रिपोर्ट. परत परत काय तेच तेच विचारताय? अरे ते काय झालं माहितीये का? ते म्हणजे अरे म्हणजे असं आम्हाला असं वाटलं की तुमच्याकडे काहीतरी गुड न्यूज असेल म्हणून विचारलं. हा. बरं ऐका ना, मी झोपतो आता, मला परत जॉबवर जायचंय. बाय बाय बाय, बोलू नंतर. बाय. बरं झोप झोप. बाय बाय बाय. गुड मॉर्निंग सिद्धू. आणि गुड नाईट सिद्धू. गप्प तू नानी. या गोकुळ निवास मध्ये पण काय ना काय चाललं असतं. जाऊ दे, झोपतो मी. आता बाळा भाऊजीच आपल्याला सांगू शकतील. बाळा भाऊजीच सांगू शकतील. ए पण काय सांगू शकतील? नानी. हा, आकार थोडा मोठा आकार. घशाला आतून सूज तर नाहीये. अचानक एवढा खोकला सुरू कसा झाला? काही थंड खाल्लं होतं का, की पावसात भिजली होतीस? नाही. हो, ते थंड खाल्लं होतं थोडंसं. त्याचाच परिणाम आहे हा. एनिवेज, खोकला कोरडा आहे, मी गोळी देतो. हा, टेन्शन घेऊ नको. हा, मात्र मीरापासून लांब राहा. लहान आहे ना ती, उगाच तिला इन्फेक्शन नको. आणि जाऊबाईंपासून? हो, अदितीपासून पण आणि पल्लूपासून पण लांब राहा. बाळा भाऊजी काय म्हणालात तुम्ही? नाही काही नाही. तुम्ही आता पल्लू आणि अदिती म्हणालात ना? हा, मी पण ऐकलं. म्हणजे मला काय बोलायचं होतं की पल्लू पासून दूर राहा, पण चुकून अदितीचं नाव आलं. नाही. बाळा भाऊजी, तुम्ही पल्लू आणि अदिती दोघींची नावं घेतली. लक्षात आहे माझ्या, मी पण ऐकलं. नाही भाऊजी खरं सांगा, तुम्ही अदितीचं नाव घेतलं ना? म्हणजे तिच्याकडे पण? सांगा लवकर. आता तुम्हाला खरं काय ते सांगावं लागेल ना बाळा. नाही तुम्ही. आणि आम्हाला काय सांगायचं म्हणजे काय असं? आम्ही काय घरातले नाही आहोत का? भाऊजी खरं सांगा, अदितीच्या रिपोर्ट मध्ये नक्की काय? म्हणजे तिच्याकडे पण गोड बातमी? सांगा. काय किचकिच लावली ग तुम्ही सगळ्यांनी? काय गे ताई, लग्न झाल्यानंतर नमा पहिल्यांदा घरी आली आहे ना? जा ना, कोड कौतुक कर ना मग तिचं. नाने, दुमण्या उंडारतोय बाहेर, ट्युशनलाच गेला नाही आज. हो का? मग तुझं काय, शॉपवर जायचं नाही आज? चला निघा सगळ्याजण, निघा. हे बघा रत्नाका, आम्ही तुमच्याशी नाही बोलत आहे, बाळा भाऊजींशी बोलतोय. तुम्ही आमच्यापासून नक्की काहीतरी लपवताय. बाळा भाऊजी खरं सांगा. ताई बस झाला तुझा. अरे बाळा डॉक्टर आहे,
तो काही चुकीचं सांगणार नाही. ऐका ताई माझं. हे बघ ताई, तुझं खूप झालं. मी मगापासून पाहिलेलं आहे. कधीपासून तुझी किस किस चाललेली आहे ती. बाळा थांब रे, थांब तू इथे. ताई बस झालं. आधी तिला जर हे समजलं ना तर तिला किती वाईट वाटेल ग. रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर तिला किती वाईट वाटलं असेल याचा जरा काही विचार केलायस का? सिद्धू नाहीये त्याच्यात इथून, मग तिची काळजी घ्यायची सोडून हे काय खरं खोटं करत बसलाय तुम्ही सगळ्याजणी. चला चला निघा 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 चल. सुटलो बाबा, फार कठीण झालंय हे लपवणं. त्यात या बायका इतक्या हात धुवून मागे लागल्यात ना. अरे त्या अर्चनाच्या गोळ्या राहिल्या, मी गोळ्या देतो. काय करतोय? काय झालं? ठेवत्या. काही खोकला बिकला आला नव्हता तिला, गंडवत होत्या तुला. काय म्हणे डॉक्टर. काय बाळा, एवढं कळत नाही तुला? म्हणूनच सगळ्यांना तुझ्या डॉक्टर कीवर शंका आहे. गप्प बस. या बायका आहे ना पक्की नजर ठेवून येत आपल्यावर. बाळा आदितीशी बोलावंच लागणार आहे. गणेश, अरे काय हे सगळं विस्कटलं काय? मॅडम, काल रात्री भलतंच घडलं. म्हणजे मला रात्री जाग आली, उठलो, बघतो तर काय काही माणसं. एक मिनिट थांब. अरे पण ऑफिस मधल्या बाकीच्या सगळ्या गोष्टी तशाच आहेत, फक्त फाईल्स विस्कटले आहेत. खरंच मांजर असेल असं वाटलं होतं आधी, पण नंतर ही गोणी त्यांनी माझ्या अंगावर टाकली. नंतर पळण्याचा आवाज आला, याच्याहून नक्की की माणसं आली होती. बरं बरं ठीक आहे, तुला काही झालं नाहीये ना? नाही, आपण ना CCTV बसवण्याची व्यवस्था करायला हवी. आता तसंही फॅक्टरीचा व्याप वाढणार आहे, तर त्याची गरजच आहे. मी माझं बाकीचं काम बघतो मॅडम. हो. अदिती, अदिती काय होते? बस बस इथे, बस शांत. काय होते अदिती? काही नाही, ते सकाळच्या गोळ्या घ्यायच्या राहिल्या त्यामुळे त्रास होतो जरा. बर, मी बघ. अदिती आणि माझ्या गोळ्या सेम आहेत, म्हणजे अदिती